फराळाच्या ताटातील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली. खमंग खुसखुशीत अशी चकली लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते. चला तर मग अशी मस्त चकली कशी बनवायची ते बघू. या ग्लासने 5 ग्लास तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1.5 ग्लास त्यात फुटाण्याच्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 4-5 चमचे तीळ आणि 1 चमचाभर ओवा टाकलेला आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. इथे मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आता 1 चमचाभर गरम तेलाचं मोहन टाकायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता त्याच ग्लासाने 6 ग्लास पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं. आता लागेल तसं पाणी यामध्ये टाकायचं. चमच्याने सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर 6 ग्लास पाणी मी थोडं थोडं करत यामध्ये वापरलेलं आहे. आधी चमच्यानं छान मिक्स केलं, त्यानंतर हाताने पीठ मळून घेतलं. खूप थंडही होऊ द्यायचं नाही, थोडंसं गरम असेपर्यंतच पीठ छान मळलं जातं. शेवगा घेतला, त्याला तेल लावलं आणि त्यामध्ये पीठ भरून घेतलं आणि छान चकली करून घ्यायची. आता याच पद्धतीने सगळ्या चकल्या तयार करून घ्यायच्या. चकली करत करतच तिकडे तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्यात लगेच चकल्या तळून घ्यायच्या. आता याच पद्धतीने सगळ्या चकल्या करत करतच तिकडे तळायला सुद्धा घ्यायच्या. तर इथे माझ्या सगळ्या चकल्या करून तळून तयार झालेल्या आहेत. खमंग खुसखुशीत अगदी सगळ्यांनाच आवडणारी अशी ही चकली या दिवाळीत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अशाच दिवाळी स्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.